हा तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी स्पेशल टाकणार आहे, जे की नवीन यूट्यूबर आता सध्या नवीन व्हिडिओ जे यूट्यूबर टाकणार आहेत, टाकून राहिले त्यांच्यावर हा व्हिडिओ आहे मित्रांनो. जे कारणापुढे तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकता तेव्हा कॉपीराइट येऊ नका देऊ व्हिडिओमध्ये. कारण माझ्या आता काल रात्री मी असं केलं की खान सरचा जो व्हिडिओ आहे तो एडिट केला आणि यूट्यूबवर टाकला. व्हिडिओ 2 दिवस लागले मला व्हिडिओ एडिटिंग करायसाठी, ठीक आहे. आणि तो रात्री मी तिला टाकून पण बघितलं नाही की कॉपीराइट आलेले आहेत. आणि सकाळी जेव्हा बघतो तर माझं यूट्यूब चॅनल त्यांनी टर्मिनेट आणून त्यांनी ब्लॅकलिस्टमध्ये दिलं टाकून की कॉपीराइट आहे म्हणून हा व्हिडिओ, आणि तुमचं चॅनल टर्मिनेट केलं आहे. मी आता सध्या मेल केलेले आहेत पण त्याची गॅरंटी नाही द्यायची. जवळपास माझ्या यूट्यूब चॅनलवर 2 वर्ष झाले 8,000 सबस्क्राईब झाले होते आता सध्याच्या कंडिशनले, आणि मी चांगला कमाई करत होतो यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जवळपास 2 किंवा 3,000 रुपये प्रत्येक व्हिडिओमध्ये बनवत होतो. तर जसे की मला एक व्हिडिओ बनण्यासाठी मला जवळपास 2 किंवा 3 दिवस लागत होते आणि बरं एडिटिंग होती. तर मित्रांनो, असंच मी व्हिडिओ खान सरचा व्हिडिओ मी यूट्यूबवरून चोरला आणि तो यूट्यूबरला दिला टाकून, पण त्याच्यामध्ये खूप बढिया एडिटिंग केली. पण ते कॉपीराइट स्ट्राईक आला आणि मी पण बघितला नाही, ठीक आहे. आणि तसं त्याला यूट्यूब चॅनलवर टाकून. तर तुम्ही अशी काही गडबड करू नका जे की यूट्यूबवर कॉपीराइट स्ट्राईक येईल म्हणून, ठीक आहे. आपला व्हिडिओ जो आहे बढिया असा एडिटिंग करा आणि नंतर यूट्यूबवर टाका, ठीक आहे. आणि टाकल्यानंतर 1 तास त्याला बघून घ्या की कॉपीराइट स्क्रिप्ट आलेला आहे का, ठीक आहे, कॉपीराइट स्ट्राईक आलेला आहे का. जर आलेला नसेल तर तुम्ही बिनधास्त व्हिडिओ टाकू शकता आणि समोर शेअर करू शकता, ठीक आहे.